देवाच्या मनात असेल तर मुंबईमध्ये आपला महापौर होईल. विजयी नगरसेवकांच्या भेटीमध्ये उद्धव ठाकरेंचं हे विधान. थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंची शिवसेना भवनमध्ये पत्रकार परिषद. मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकीच्या निकालावर संवाद साधणार. मुंबईमध्ये अडीच वर्ष महापौर पद द्यावं, शिंदे सेनेच्या नगरसेवकांनी नेत्यांनी व्यक्त केली इच्छा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं शिवसेनेचा महापौर बसवावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा. शिंदेची शिवसेना मुंबईतील सर्व विजयी नगरसेवकांना वांद्र्यातील ताज अँड लँड्स हॉटेलमध्ये ठेवणार. खबरदारी म्हणून पुढील 3 दिवस नगरसेवकांना हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवलं जाणार. वेळ पडल्यास ठाण्यात विरोधी पाकावर बसू, भाजप आमदार संजय केळकरांचं सूचक विधान. योग्य सन्मान न मिळाल्यास वेगळा विचार करू, केळकरांचा इशारा. मुंबई महापालिकेतील विजयी उमेदवारांनी घेतली ठाकरे बंधूंची भेट. शिवतीर्थावर मनसेच्या नगरसेवकांचं राज ठाकरेंकडून अभिनंदन. मातोश्रीवरही विजयी नगरसेवक भेटीला. खचून जाणाऱ्यामधल्या आपण नाही, महापालिकेच्या निकालानंतर राज ठाकरेंची पोस्ट. आपले नगरसेवक सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. मराठी माणसाच्या पाठीशी ठाम उभा राहायचंय, राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन. एकनाथ शिंदे जयचंद झाले नसते तर मराठी द्वेष्टा भाजपाचा मुंबईमध्ये महापौर बसला नसता. खासदार संजय राऊत यांची टीका. बयाजी पंतचे नातू शिंदेंना मराठी माणूस साफ करणार नाहीत, राऊतांचा घणाघात. भाजप एकनाथ शिंदेंनी मुंबईवर अदानींचा झेंडा फडकावलाय, मात्र मुंबई अदानीच्या घशात जाऊ देणार नाही. संजय राऊतांचा हल्लाबोल. आमचे नगरसेवक भाजपच्या तोंडाला फेस आणणार, राऊतांचा इशारा. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवारांची भेट. महापालिका निवडणुकीतील मोठ्या पराभवानंतर पहिलीच भेट. अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यामध्ये बैठक. महापालिकेतील पराभवानंतरही दोनही राष्ट्रवादी आगामी निवडणुकीसाठी पुन्हा एकत्र. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोनही राष्ट्रवादी एकत्र लढणार, शशिकांत शिंदे यांची माहिती. महापालिकेच्या निकालानंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक. मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित, मात्र एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची अनुपस्थिती. शिंदे ठाण्यात असतानाही अनुपस्थित राहिल्यानं चर्चांना उधाण. महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीच्या निकालावरून राहुल गांधींचा आयोगावर मतचोरीचा आरोप. मतचोरी हे देशविरोधी कृत्य आहे. लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास पूर्णपणे ढासळलाय, राहुल गांधींची टीका. महाराष्ट्राचा एकमेव धुरंधर आपले देवेंद्र. भाजपानं पोस्टरबाजीतून ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलं. मुंबई महापालिकेतील यशानंतर भाजपाची मातोश्री परिसरात पोस्टरबाजी. कोल्हापूरमधील गडहिंग्लज चंदगड रस्त्यावर 2 गाड्यांची धडक. बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन आलेल्या महिलेचा आणि 7 दिवसाच्या बाळाचा यामध्ये मृत्यू. संतप्त ग्रामस्थांनी अपघातग्रस्त गाडी पेटवली. पोलीस ठाण्यासमोर ठिय्या. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची 20 जानेवारीला घोषणा. नितीन नबीन यांची बिनविरोध निवड होण्याची दाट शक्यता. राष्ट्रीय अध्यक्षपदाची 19 जानेवारीपासून निवडणूक प्रक्रिया. भारतातली पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन रुळावर. हावडा गुवाहाटी दरम्यान धावणार स्लीपर वंदे भारत. पंतप्रधान मोदींनी दाखवला हिरवा झेंडा.